असं आहे की जे आंदोलन सुरू आहे ते नौटंकी आहे. सर्व राजकीय विषय संपलेले आहेत म्हणून एक नवीन विषय करण्याची तयारी सुरू आहे. माझं समर्थन नाही की नीटचा पेपर किंवा कुठले पेपर लीक झाले पाहिजे, पण ज्या पद्धतीने सरकारने सुमोटो कारवाई केली, ही काही कोणाची तक्रारी कारवाई झाली नाही आहे. नीटचा पेपरचे जे काही पेपरफुटी आहे ती सरकारने शोधून काढली, केंद्र सरकारची एजन्सी या ठिकाणी लावली आणि ज्या पद्धतीनं छडा लावला गेला. काँग्रेसचा काळ बघितला आपण, पेपरफुटी झाली तेव्हा काहीच कारवाई होत नव्हत्या. हजारो वेळा पेपरफुटी झाली आहे काँग्रेसच्या काळामध्ये, तेव्हाही त्या ठिकाणी असे आंदोलन कधीच पेटवण्याचं काम नाही केलं. एक विचार असा आहे जो माननीय पंतप्रधान मोदीजींना डॅमेज करण्याकरता, देवेंद्रजींना डॅमेज करण्याकरता असा एक समाजामध्ये गट निर्माण झाला आहे, ज्या गटाला दिवसभर हे काम करायचं आहे. आणि त्यामुळे हे कॉकरेजचं आंदोलन हे काही नौटंकी आहे. काही मुद्दे मिळत नाही म्हणून या ठिकाणी युवकांच्या मनात एक द्वेष निर्माण करण्याचं कट कारस्थान चालू आहे. पण या ठिकाणी मनस्तापामुळं काही युवक त्या ठिकाणी सहभागी झाले आहे, कारण मनस्ताप झाला आहे नीटची परीक्षा रद्द झाल्यामुळं. पण याचा अर्थ असा नाही सरकारने यावर काही कारवाई केली नाही. काही आमच्या मंत्र्यांनी पेपर लीक केला का? काही चंद्रशेखर बावनकुळे किंवा धर्मेंद्र प्रधानजींनी काही पेपर लीक केला का? सिस्टीममध्ये एखाद्याने बदमाशी केली, त्या बदमाशीचं भुगतमान त्याला मिळालं. सरकारने त्यावर कडक कारवाई केली की नाही केली? तर कडक कारवाई केली. सरकार यापुढे कडक बंधनं आणले की नाही आणले? योग्य पद्धतीने नीट घेतली की नाही घेतली? खरं तर तुम्ही सुधारणा करा, सुधारणा सुचवा, पण या पद्धतीचं ज्या ठिकाणी सरकारने ऑलरेडी ज्या कॉग्निशन घेतलेल्या आहेत आणि तुम्ही मंत्र्याचा राजीनामा मागून या ठिकाणी राजकारण करताय.